महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला जिल्हा प्रमुख शीतल सूर्यकांत कचरे यांच्या विशेष प्रयत्नातून रविवारी सिव्हरेज लाईनचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, शिवसेना नेते अंकुश बाबा कदम उपस्थित होते। त्यांच्या हस्ते सेक्टर 15 अष्टविनायक, सेक्टर 16 दत्तगुरु, सेक्टर 15 शिवशक्ती, सेक्टर 16 जय भवानी, सेक्टर 16 श्री सिद्धिविनायक आणि सेक्टर 15 शिवाई देवी धर्मशाळा संकुल येथे सिव्हरेज लाईनचे भूमिपूजन करण्यात आले। या कार्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री निधीतून 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याबद्दल कचरे कुटुंबियांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमात समाजसेवक आनंदराव कचरे, शिवसेना विभाग प्रमुख सूर्यकांत कचरे तसेच शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कचरे कुटुंबियांच्या समाजाभिमुख कार्याची आणि नागरिकांसाठीच्या सततच्या प्रयत्नांची सर्वत्र प्रशंसा करण्यात येत आहे। महाराष्ट्रात ज्यांची ख्याती आहे की बोलण्यापेक्षा कामातून उत्तर द्यायचं आणि या नगरीसाठी खऱ्या अर्थाने एवढे वर्ष जी प्रलंबित असणारी कंडोनियमच्या माध्यमातून कामं आहेत, ती कामांचा पाठपुरावा आमच्या या शिवसेनेचे सन्माननीय संघटनिका जिल्हा संघटनिका शीतलताई कचरे यांच्या माध्यमातून सन्माननीय जिल्हा प्रमुख भोईर साहेब असतील, नरेशजी मस्के साहेब असतील, या विभागातले सगळेच शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून हा पाठपुरावा केला गेला आणि या कामांचा आज शुभारंभ होतोय। आणि खऱ्या अर्थानं आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय केलं पाहिजे तर कामं केली पाहिजे, कारण भाषणं आणि टिप्पणीपेक्षा कामातून उत्तर द्यायचं हीच शिकवण आमचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेली आहे। आपण पाहतो जेव्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला जो जिल्हा प्रमुखांना निधी उपलब्ध झाला, त्या निधीमार्फत आज आपण कंडोनियमांतर्गत जी कामं होती, जी पालिकेने खूप वर्ष झाली बंद केली होती, त्या कामांचा आज शुभारंभ केलेला आहे। आणि खरं पाहता अगदी योगायोगाने मस्के साहेब एका कार्यक्रमानिमित्त जेव्हा कोपरखैरण्यात फिरत असताना त्यांच्या निदर्शनास आले की आतमधील चाळीमधली कंडिशन दुर्दैवी आहे। त्यावेळेला साहेबांनी विचारलं होतं की हे का होत नाही, तेव्हा सांगितलं होतं की कंडोनियम अंतर्गत कामं बंद आहेत आणि त्या अनुषंगाने साहेबांनी लवकरात लवकर मीटिंग घेऊन कंडोनियम अंतर्गत कामं चालू करून दिली। याकरता शिंदे साहेब असतील, आदरणीय मस्के साहेब असतील, या सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार मानतो। कारण आपण पाहतो गेले 15 वर्ष कंडोनियम अंतर्गत कामं न झाल्यामुळे कॉलनी अंतर्गत रहिवाशांचं अतिशय दुर्दैवी अवस्था होती, ती आता कुठेतरी सुकर होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदम सोबत प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट। आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।